श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या सर्वांची मनापासून इच्छा असते की स्वामी पुण्यतिथीच्या या पवित्र काळात आपल्या हातून श्री गुरुचरित्र पारायण व्हावे. पण कधी कामाचा व्याप, कधी आरोग्याच्या समस्या, तर कधी घरातील जबाबदाऱ्यांमुळे 7 दिवसांचे कडक नियम पाळणे सर्वांना शक्य होत नाही. मग अशावेळी काय करावे? स्वामीं सेवा करण्याची इच्छा अर्धवट राहणार का? मनात ही एक रुखरुख कायम राहणार का? तर मित्रांनो, मुळीच नाही. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका दिव्य ग्रंथाबद्दल सांगणार आहे ज्याचे वाचन केवळ 2 तासात पूर्ण होते आणि त्याचे फळ साक्षात गुरुचरित्र पारायणा इतकेच मिळते. हा ग्रंथ कोणता आणि त्याचे साधे सोपे नियम काय, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या दिव्य ग्रंथाचे नाव आहे श्री सप्तशती गुरुचरित्र सार. या ग्रंथाची रचना साक्षात परमपूज्य श्री टेंबे स्वामी महाराज यांनी केली आहे. ज्यांना मूळ गुरुचरित्रातील 7000 ओव्या वाचणं शक्य नाही, त्यांच्यासाठी महाराजांनी हे 53 अध्यायांचे अमृत मांडले आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे यात एकूण 53 अध्याय आहेत, पण ते अत्यंत छोटे आणि रसाळ आहेत. हा ग्रंथ साधारण 2 तासात संपूर्ण वाचून पूर्ण होतो. ज्यांना मन स्थिर करायचे आहे त्यांच्यासाठी तर ही सर्वोत्तम सेवा आहे. वाचनाची पद्धत खूप सोपी आहे. सुरुवात करण्यापूर्वी श्री दत्तात्रेय स्तोत्राचे पठण करावे, ज्यामुळे चंचल मन एकाग्र होते. मग शांत चित्ताने ग्रंथाचे वाचन करावे. हे पारायण तुम्ही एका बैठकीत 2 तासात संपवू शकता किंवा 7 दिवसात विभागूनही करू शकता. पारायण काळात ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे. नियम काय पाळावे? 1. पारायण शक्यतो सकाळी किंवा दुपारी 4 वाजेपर्यंत पूर्ण करावे. संध्याकाळी वाचन टाळावे. 2. सात्विक घरचं जेवण चालेल, फक्त मांसाहार आणि परान्न टाळा. 3. महिलांनी फक्त मासिक धर्म किंवा सुतकात हे वाचन करू नका. कोणतीही मोठी मांडणी किंवा घटस्थापना नाही केली तरी चालेल. फक्त स्वामींच्या फोटोसमोर बसा आणि वाचन करा. वाचन झाल्यावर ग्रंथ सन्मानाने कपाटात किंवा देवाऱ्यात ठेवा. कडक सोळे ओळे नसेल तरी चालेल. फक्त मन शुद्ध आणि श्रद्धा प्रबळ ठेवा. बस इतकी साधी ही स्वामींची सेवा आहे. तर या पुण्यतिथीला वेळेचे कारण न देता ही छोटी पण प्रभावी सेवा नक्की करा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण ही सुद्धा एक स्वामी सेवाच आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या परंपरा पाऊल वाटला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत.